नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज काय करणार आहोत, जो एन्व्हायरमेंटचा टॉपिक आहे आपले जे एक्झाम अपकमिंग एक्झाम आहे आपली नेटची, तर तो एक्झामचा जो टॉपिक आहे आपला, तर त्या टॉपिकमध्ये कोणते कोणते क्वेश्चन खाली विचारले जाऊ शकतात किंवा कोणते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत किंवा कशा प्रकारचे क्वेश्चन असतात, थोडं आपण त्याच्यावरती आपण डिस्कस केले, म्हणजे काही क्वेश्चन घेतलेले आहेत ते आपण डिस्कस करूया, जेणेकरून तुम्हाला काय होईल की एन्व्हायरमेंट हा जो विषय आहे किंवा एन्व्हायरमेंट हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला सोपा होऊन जाईल, बरोबर। तर बघूया आपण एक एक क्वेश्चन। टॉपिकचं नाव काय आपल्या पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट, हे आपल्या टॉपिकचं नाव आहे। तर बघूया आपण क्वेश्चन्स, जेणेकरून तुमचं आणि क्वेश्चनमध्येच आपल्या तुमच्या कन्सेप्ट अजून क्लिअर होणार आहेत। आता ह्याचा अर्थ म्हणजे इथं काय दिलेलं आहे आपल्याला, क्वेश्चन दिलेला आहे, बरोबर। आता ह्या क्वेश्चनमध्ये सगळ्यात पहिले काय आहे की क्वेश्चन जे तुम्हाला दिलेले आहेत त्या क्वेश्चनमध्ये 4 ऑप्शन असतात। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करता आलं पाहिजे की आपल्याला ते 4 ऑप्शनपैकी कोणतं योग्य ऑप्शन आहे ते बघायचं, बरोबर। पण कधी कधी काय होते की आपल्याला माहीत नसतं, मग अशा वेळेस काय करायचं की आपल्याला सगळ्यात जास्त हे बघा, जेवढे पण टॉपर मुलं असतील किंवा जेवढे पण एलिजिबल मुलं असतील किंवा जे नेट क्वालिफाय वगैरे मुलं होतात, सगळ्यांना सगळं येतं असं नसतं। आपल्याला काय करायचं की जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनमधले आपण ऑप्शनमधले कोणते क्वेश्चन्स ऑप्शन्स इलिमिनेट करू शकतो, ह्याला महत्त्व आहे। तर तुम्ही काय करू शकता म्हणजे बघायचं की ह्याच्यामधले 4 पैकी इलिमिनेशनचं काय करू शकतो आपण किंवा इलिमिनेट कोणते करू शकतो जेणेकरून आपलं करेक्ट आन्सर येऊ शकते, बरोबर। तर आपण बघूया याच्यामध्ये आता। तर क्वेश्चन फर्स्ट आहे, पहिला क्वेश्चन काय दिले आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर फॉर, हे बघा नॉट। आता क्वेश्चनमध्ये काय होतं माहिती का, लक्षात ठेवा, घाईमध्ये आपलं काही ना काही चुकत असतं, कधी नॉट विचारतात किंवा कधी विचारत नाहीत। तर सगळ्यात मेन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॅक्टर कंट्रीब्युटिंग द एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन। म्हणजे प्रश्न सगळ्यात पहिले काय की एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनचे कोणते कोणते फॅक्टर आहेत आणि कोणता फॅक्टर हा कंट्रीब्युटिंग नाही। तर सगळ्यात पहिले काय की एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन कोणत्या कोणत्या फॅक्टरमुळे होतं, तर हे बघा, डिफॉरेस्टेशनमुळे होतं एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन। डिफॉरेस्टेशन म्हणजे काय की आपण झाडं वगैरे तोडतो किंवा जंगल नष्ट करतो किंवा काय म्हणू शकतो आपण की एखाद्या डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी आपण झाडांचं पूर्ण तिथला एरिया जो झाडांचा एरिया असतो तो पूर्ण सपाट करून टाकतो किंवा तो झाडांचा एरिया पूर्ण आपण क्लिअर करतो, तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याला म्हणतो आपण डिफॉरेस्टेशन, म्हणजे झाडं नष्ट करणे। तर त्याच्यामुळे काय एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतं का, तर होतं। दुसरं काय, अर्बनायझेशनमुळे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतं का, होतं। आता आपण झाडं तोडतो याचा अर्थ काय, अर्बनायझेशन म्हणजे काय की रॅपिड ग्रोथ ऑफ एनी सिटी किंवा म्हणजे लोकांची अर्बन एरियाकडे म्हणजे खेड्याकडून लोकांची शहरात जाण्याची जी अवस्था आहे किंवा जी गोष्ट आहे त्याला म्हणतो आपण अर्बनायझेशन। तर अर्बनायझेशनमध्ये काय होतं की लोकांना आता शहराकडे आले, मग लोकांना काम पाहिजे, मग इंडस्ट्रीज आल्या, लोकांना राहण्यासाठी घर पाहिजे, लोकांना स्कूल पाहिजेत, लोकांना हॉस्पिटल पाहिजे, म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी करण्यासाठी काय करावं लागेल, जमीन लागेल। मग जमीन, आता शहरामध्ये काय जमीन म्हणजे आपल्या इंडियाचा जो आपला एरिया आहे किंवा कोणत्याही सिटीचा तो आपला एरिया कॉन्स्टंट आहे, मग ज्या एरियामध्ये जी जागासुद्धा राहण्याजोगी नाही आहे किंवा राहण्यायोग्य नाही आहे ती सुद्धा जागा काय करतो आपण, नष्ट करतो किंवा तोडून टाकतो किंवा मग अर्बनायझेशनमुळे होतं का नाही डिग्रेडेशन, तर होतं। आपण झाडं तोडणार, जंगलं नष्ट करणार, एखादा पर्वत वगैरे असेल तो तोडणार, डेव्हलपमेंटसाठी किंवा रेल्वेसाठी तोडणार, म्हणजे ह्या गोष्टीमुळे काय होतं, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतं का, तर होतं। तिसरं कोणतं आहे, अफॉरेस्टेशन। तर अफॉरेस्टेशनमुळे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतं का, नाही होत। एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन कमी होतं किंवा नाही होत। अफॉरेस्टेशन म्हणजे काय की झाडांची लागवड करणे किंवा एखादा आता गव्हर्नमेंटचा प्रोग्राम असतो कोणता तरी, वृक्ष लागवड करणे, हे करणे। तर अफॉरेस्टेशन म्हणजे आपण झाडे जे लावतो त्याला म्हणतो अफॉरेस्टेशन। आणि शेवटचं ऑप्शन काय, इंडस्ट्रियलायझेशन। मी तुम्हाला मगाशी सांगितलं, लोक शहरामध्ये आले म्हणजे काय, इंडस्ट्री वाढणार, लोकांना इच्छा आहे वेगवेगळ्या गोष्टी आपल्या इंडियामध्ये तयार करण्याची किंवा वेगवेगळ्या गोष्टी मेंटेन करण्याची, तर लोक इंडस्ट्रीचा ग्रोथ वाढणार, मग इंडस्ट्रीसाठी काय लागणार, जमीन लागणार म्हणजे काय झालं की एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होणार तिथं, म्हणजे ह्यांनी पण एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतं। ह्यांनी काय विचारलं की कोणता फॅक्टर एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनच्या संबंधित नाही आहे, मग कोणता फॅक्टर नाही आहे, तर अफॉरेस्टेशन। म्हणजे आपला आन्सर काय आहे, सी हे आपला आन्सर आहे। म्हणजे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन कोणत्या गोष्टीमुळे होत नाही, तर अफॉरेस्टेशनमुळे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होत नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतं। आता 4 ऑप्शन आहे बघा, प्रॉपर तुम्हाला एक्सप्लेन केले सगळे। नेक्स्ट, विच ऑर्गनायझेशन इज प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर सेटिंग ग्लोबल एन्व्हायरमेंटल अजेंडाज अँड ट्रीटीज। आता ग्लोबल एन्व्हायरमेंटल अजेंडासाठी वेगवेगळे ऑर्गनायझेशन आहेत, वर्ल्ड लेवलला आहेत, काही इंडियन लेवलला आहेत, पण मॅक्झिमम वर्ल्ड लेवलला आहेत। तर कोणत्या ऑर्गनायझेशन आहेत, तर आपल्याला काय विचारलं, ग्लोबल एन्व्हायरमेंटल अजेंडा।
मग ग्लोबल एन्व्हायरमेंटसाठी कोणतं बघा, आता युनेस्को. आता युनेस्को आहे का? नाही आहे. का नाही आहे? युनेस्को म्हणजे काय की ज्या जगामध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट असतात, म्हणजे एखादी गोष्ट आहे की जे म्हणतो ना आपण आपले हेरिटेज आहे, एखादी जुनी वस्तू, एखादी जुनी बिल्डिंग, एखादी जुनी घटना की जी युनेस्को मेंटेन करते. युनेस्कोच्या काय आहेत, इंडियामध्ये किती साईट्स आहेत? इंडियामध्ये 42 साईट्स आहेत युनेस्कोच्या अंडर. म्हणजे युनेस्कोनं काय केलेलं आहे, इंडियामध्ये किती साईट्स आहे युनेस्कोच्या? तुम्हाला हा पण क्वेश्चन येऊ शकतो ना, हाऊ मेनी साईट्स आर देअर इन युनेस्को लिस्ट इन इंडिया. तर किती साईट्स आहेत? तेवढ्या आपल्या 42 आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये किती साईट्स माहिती आहे का? 5 साईट्स आहेत महाराष्ट्रामध्ये. आपल्या युनेस्कोच्या 5 साईट्स आहेत. मग या युनेस्कोच्या साईट्स म्हणजे कोणत्या कोणत्या? समजा ताजमहल झालं, आपली अजंठा केव्ह झाली, एलोरा केव्ह झाली आपली, इवन आपलं जे छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे कुठलं? मुंबईचं, तर ते सुद्धा आपल्या ह्या महाराष्ट्राच्या साईट्समध्ये किंवा इंडियाच्या साईट्समध्ये इन्क्लूड आहे. ताजमहल झालं, आपलं काझीरंगा नॅशनल पार्क झालं, किंवा कोणार्क सन टेम्पल झालं. म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या सगळ्या असतात युनेस्कोमध्ये. आपल्याला काय विचारलं? एन्व्हायरमेंटचं आणि जुन्या गोष्टीचा संबंध आहे का? नाही आहे. तर ही आपला आन्सर नाही आहे. नंतर कोणतं? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ह्याच्यावरून तुम्हाला काय समजतं की हेल्थच्या रिलेटेड काहीतरी आहे. आपण बघतो एन्व्हायरमेंट, म्हणजे हे पण ऑप्शन आपलं नाही आहे. तिसरं कोणतं आहे? युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. तर आपला आन्सर आहे हे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. हे आपला आन्सर आहे की जे काय करतं की ग्लोबल एन्व्हायरमेंट आणि अजेंडाला ज्या असतात त्या गोष्टी संबंधित ही ऑर्गनायझेशन आहे. आणि शेवटचं काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. हे आपला आन्सर आहे का? नाही आहे. का बरं? तर मॉनिटरी फंड म्हणजे मॉनिटरी म्हणजे पैसा. तर IMF ही काही वर्ल्ड बॉडी आहे, ही जी आपल्या पूर्ण वर्ल्डमध्ये म्हणजे ज्या म्हणजे मॉनिटरी किंवा पैशाच्या संबंधित ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टीचं लक्ष कोण ठेवतं? IMF ठेवतं. म्हणजे आपला प्रश्न काय विचारला ग्लोबल एन्व्हायरमेंटचा? तर आपलं उत्तर C आहे. बाकीचे तिन्ही ऑप्शन नाही आहेत. समजतंय? नेक्स्ट, द टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस इन विच रिपोर्ट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही टर्म कोणत्या रिपोर्टमध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली? तर हे तुम्हाला थोडं माहीत पाहिजे किंवा पाठ पाहिजे किंवा थोडं लक्षात ठेवायला पाहिजे. तर क्योटो प्रोटोकॉलमध्ये आहे का? नाही आहे. ब्रुंटनलँड रिपोर्टमध्ये आहे का? तर आपला आन्सर आहे ब्रुंटनलँड रिपोर्ट. ह्या रिपोर्टमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही टर्म पहिल्यांदा वापरली गेली, हा शब्द पहिल्यांदा पुढे आला. नंतर काय आहे? स्टॉकहोम डिक्लेरेशन आहे का? नाही आहे. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे का? नाही आहे. तर क्योटो प्रोटोकॉल कुठे? जपानमध्ये झालेला आहे. तर क्योटो प्रोटोकॉल कशाच्या संबंधित आहे, किंवा स्टॉकहोम कशाच्या संबंधित आहे, किंवा मॉन्ट्रियल कशाच्या संबंधित आहे? तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. तर आपण स्टॉकहोम बघूया. स्टॉकहोममध्ये काय आहे की समजा जे आपले पोल्युटंट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युटंट आहेत, तर त्या पोल्युटंट जे असतात किंवा जे प्रदूषक म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला, जे पोल्युटंट असतात त्या पोल्युटंटच्या संबंधित हे स्टॉकहोम रिपोर्ट आहे. क्योटो प्रोटोकॉल हे कशा संबंधित आहे? तर आपल्या ग्रीन हाऊस गॅस संबंधित आहे. कशा संबंधित आहे? आपला क्योटो प्रोटोकॉल बघा, ग्रीन हाऊस गॅस दिसते का? हे हां, ग्रीन हाऊस क्योटो प्रोटोकॉल आहे. रिड्यूस द ग्रीन हाऊस गॅस म्हणजेच काय? ग्लोबल वॉर्मिंगच्या संबंधित आहे क्योटो प्रोटोकॉल. नंतर कोणता आहे? मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. हा आहे आपला CFC किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन, किंवा जो हा ओझोन लेअरला जो संबंधित घटक आहे, ओझोन लेअरची संबंधित कोणता आहे? लक्षात ठेवा तेवढं. ओझोनच्या संबंधित आहे मॉन्ट्रियल, ग्लोबल वॉर्मिंगच्या संबंधित आहे क्योटो प्रोटोकॉल. नेक्स्ट, आणि कोपनहेगन प्रोटोकॉल हे काय आहे? रिड्यूस द ओझोन डिप्लिशन केमिकल. म्हणजे ओझोन डिप्लिशन करणारे, ओझोन जो आपला थर आहे ओझोनचा लेअर आहे, ते ओझोनचे लेअर डिप्लिशन करणारे जे केमिकल आहेत ते रिड्यूस करण्यासाठी कोणतं आपलं हे आहे? कोपनहेगन प्रोटोकॉल आहे. तर असे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, त्याचं एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ द रिन्युएबल एनर्जी. आता रिन्युएबल एनर्जी हा अशा प्रश्नाचे मार्क्स कोणाचेच गेले नाही पाहिजे. रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय की एखादी एनर्जी किंवा एखादी गोष्ट जी आपण परत रिप्लेनिश करू शकतो किंवा परत वापरू शकतो, की ज्या किंवा याचं प्रोडक्शन परत खूप मोठ्या प्रमाणात होतं किंवा कंटिन्युअसली सायकलनुसार होत राहतं, त्याला म्हणतो आपण रिन्युएबल एनर्जी. बरोबर, ज्या सोर्सपासून आपल्याला एनर्जी कंटिन्युअसली मिळते आणि वेगवेगळ्या फॉर्ममध्ये की जी रिन्युएबल होते, काही दिवसानंतर ती परत रिप्लेनिश होते, त्याला म्हणतो आपण रिन्युएबल एनर्जी. तर कोणता रिन्युएबल एनर्जीचा सोर्स आहे? तर कोल आहे का? नाही आहे. कारण कोलचं प्रमाण काय आहे की इंडियामध्ये खूप कमी आहे. आपण भरपूर कोल इम्पोर्ट करतो. आपल्या ज्या गाड्या चालतात, म्हणजे पॉवर प्लॅन्ट जे आपले चालतात, जे सगळे ते कोल पॉवर प्लॅन्ट आहे आपले, मॅक्झिमम आपली जी इलेक्ट्रिसिटी आपल्याला जी मिळालेली आहे, मॅक्झिमम आपला इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा सोर्स आहे कोल. बरोबर, मग ते कोल आपण इम्पोर्ट करतो कारण आपल्याकडे चांगल्या प्रकारचा कोल अवेलेबल नाही आहे. कोलचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा, त्याच्यामध्ये क्वालिटीनुसार सगळ्यात पहिले अँथ्रासाइट असतो, नंतर बिट्युमिनस, पीट, लिग्नाइट, असे वेगवेगळे कोलचे प्रकार आहेत. म्हणतो ना आपण टाईप्स वेगवेगळे. तर अँथ्रासाइट हा सगळ्यात बेस्ट प्रकारचा कोल आहे. कोणता? अँथ्रासाइट. अँथ्रासाइट हा
सगळ्यात चांगला प्रकारचा कोळसा आहे. जेणेकरून काय होतं की हे म्हणजे 1 किलो अँथ्रासाइट कोळसा जाळला आपण आणि 1 किलो दुसरा लिग्नाइट जर जाळला तर त्याच्यापासून जी एनर्जी मिळते ती अँथ्रासाइटपासून जास्त आहे. तर आपल्याकडे हे म्हणजे लो लेवलच्या कोलची साठी जास्त आहेत, पण जास्त म्हणजे चांगल्या लेवलच्या कोलचे नाहीत आपल्याकडे. तर प्रश्न काय विचारला आहे, तर हा रिन्युएबल सोर्स आहे का कोल? नाही आहे, त्याला खूप वर्ष लागतात म्हणजे परत तयार होण्यासाठी, त्यामुळे हा नाही आहे. नंतर काय नॅचरल गॅस, हा पण नाही आहे, हा पण रिन्युएबलचा नाही आहे. सोलार हा रिन्युएबल सोर्स आहे. आपण बघा इंडिया हा ट्रॉपिकल कंट्री आहे, कारण आपण ट्रॉपिक्सच्या मध्ये आहोत. भरपूर प्रकारात सूर्यप्रकाश इंडियामध्ये आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटसुद्धा आपल्याला वारंवार ॲडव्हर्टाईजद्वारे किंवा एखाद्या नोटिफिकेशनद्वारे किंवा एखाद्या स्कीमद्वारे आपल्याला किंवा म्हणजे आपल्या इंडियन लोकांना गव्हर्नमेंट हे करते की तुम्ही सोलार एनर्जी वापरा. का बरं? आपल्याकडे सूर्यप्रकाश खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मग गव्हर्नमेंटने सध्या रिसेंटली स्कीम आणली बघा, रूफटॉप सोलार एनर्जी. तुमच्या घरावर तुम्ही रूफटॉप सोलार एनर्जी लावा, काही प्रमाणात पैसे गव्हर्नमेंट देतं, काही प्रमाणामध्ये आपण खर्च करायचे, बरोबर. अशा प्रकारचे वेगवेगळे स्कीम असतात. तर सोलार एनर्जी काय आहे? रिन्युएबल आहे आणि फ्रीमध्ये ना. आपल्याला कुठे पैसे द्यावे लागतात का? त्याला नाही आहे. सूर्य रोज आपलं राईज होतो, म्हणजे सूर्याचं उगवतो, सूर्य मावळतो, त्यानुसार आपण ती एनर्जी वापरायची, बरोबर. तर सोलार एनर्जी काय आहे? रिन्युएबल आहे. नंतर कोणती आहे? न्यूक्लिअर एनर्जी. ही पण काय रिन्युएबल नाही आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे? सी आपला आन्सर आलेला आहे. हे बघा, मी डायरेक्टली उत्तर सी लिहिला असता आणि पुढे गेला असतो, पण बाकीचे प्रश्न ऑप्शन्स का नाही आहेत हे पण आपल्याला आलं पाहिजे, किंवा बाकीचे ऑप्शन्सवरून दुसरे प्रश्न तयार होऊ शकतात एक्झाम्पलमध्ये. म्हणजे आपण जरी कमी प्रश्न बघितले पण प्रत्येक ऑप्शननुसार वेगवेगळ्या प्रश्न तयार जर करायचं पद्धत झाली, म्हणजे आपण 10 क्वेश्चन घेणार आहोत समजा, आणि ह्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत, तर आपण जवळपास 40 प्रकारचे क्वेश्चन्स बघितलेत किंवा बघणार आहोत. समजलं? नेक्स्ट, द कन्सेप्ट ऑफ द कॅरिंग कॅपॅसिटी रेफर्स टू. कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे तुम्हाला शब्दातूनच समजतं की एखादी गोष्ट किती लोड कॅरी करू शकते. समजा आपण बाईकवर चाललो, बाईकवर आपण किती जण जातो? समजा 1 जण, कधी 2 जण, आणि इमर्जन्सीमध्ये 3 जातो, कधी 4-4 जणांचे पण व्हिडिओ आलेले आहेत. म्हणजे मॅक्झिमम काय पण की समजा सरासरी 150-200 किलोपर्यंत बाईक आपल्याला घेऊन जाते. पण 400-500 किलोचा लोड त्याच्यावर टाकला, म्हणजे आपण बसलो किंवा एखादी मोठी गोष्ट टाकली बाईकवर, तर बाईक काय होणार? लोड येणार, त्याचं इंजिन काम करणार नाही, किंवा त्याचं इंजिन जरी काम करत असेल त्या वजनाने एवढे 400-500 किलोच्या, काय होईल? आपली बाईकची रिंग पूर्ण असते किंवा ऑलॉईज आपल्या बाईकची खराब होऊ शकतात. म्हणजे काय असतं की एखाद्या गोष्टी कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे ती गोष्ट किती कॅरी करू शकते, आपण त्याला म्हणतो कॅरिंग कॅपॅसिटी. मग ह्याच्यामध्ये प्रश्न बघा काय दिला आहे, द कन्सेप्ट ऑफ कॅरिंग कॅपॅसिटी रेफर्स टू. तर काय आहे? द मॅक्झिमम पॉप्युलेशन दॅट अॅन इकोसिस्टीम कॅन सस्टेनेबली सपोर्ट. म्हणजे एखादी इकोसिस्टीम आहे ती मॅक्झिमम किती लोड सस्टेन करू शकते, तर त्याला काय म्हणतो आपण? तर कॅरिंग कॅपॅसिटी. आता ह्याचं उदाहरण जर तुम्हाला घ्यायचं झालं तर तुम्ही जर भूटान ह्या कंट्रीत गेले, तर भूटानमध्ये काय केलेलं आहे माहिती आहे का? भूटान कंट्री, आता आपल्याला तिथे विसा लागतो का जायला, किंवा पासपोर्ट वगैरे म्हणजे विसा अलाउड आहे म्हणजे आपल्याला लागतो का इंडियन लोकांना भूटानला भेटण्यासाठी? तुम्हाला त्याची गरज नसते. तुम्ही डायरेक्टली जसं आपण महाराष्ट्रातून कर्नाटकला गेलो, कर्नाटकमधून पंजाबला गेलो, पंजाबमधून दिल्लीला, आपण जसं इंडियामध्ये विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन मूव्हमेंट करू शकतो. जसं पाकिस्तान जायला आपल्याला विसा लागतो, अमेरिकेला जायला आपल्याला लागतो, तसं भूटानमध्ये आपल्याला जायला विसा लागत नाही. तुम्ही कधी पण जाऊ शकता पर्यटनासाठी. पण भूटान गव्हर्नमेंटने काय केलं माहिती आहे का? भूटान गव्हर्नमेंटचा एक हॅपीनेस इंडेक्स आहे बघा, म्हणजे तिथे लोक किती हॅपी आहेत. त्यांनी त्यासाठी काय केलं माहिती आहे का? त्यांची जी इकोसिस्टीम आहे ती मेंटेन राहण्यासाठी भूटानने काय केलेलं आहे, खूप जुनी गोष्ट आहे. त्यांनी काय केलं की म्हणजे एका दिवसामध्ये समजा एखाद्या किल्ला आहे किंवा एखादा डोंगर आहे किंवा एखादं एन्व्हायरमेंट फ्रेंडली एखादं पार्क वगैरे आहे, तर त्याच्यामध्ये बघण्यासारखं असतं. ते भरपूर चांगलं त्यांचं बघण्यासारखं आहे, किंवा भरपूर चांगले आपल्या मोनेस्ट्री म्हणजे बुद्धांच्या वगैरे जे लोक फॉलो करणारे लोक आहेत तर ते मोनेस्ट्री वगैरे तिथे भरपूर आहे. तर त्यांनी काय केलं की एका दिवसामध्ये किती लोक त्या ठिकाणी जाऊ शकतात त्यांनी एक रिस्ट्रिक्शन केलेलं आहे. समजा आता आपल्या इथे कसं समजा एखादा इव्हेंट असला, तिथं रस्ता जायला नाही, लोक चेंगराचेंगरी करणार, एकमेकाच्या बोकांडी बसणार, जाणार, हे असं इंडियामध्ये चालतं. ह्याच्यामुळं काय होतं की त्या सिटीचं किंवा त्या एरियाचं नुकसान होतं. लोक येणार, कचरा करणार, मेंटेन राहणार नाही गोष्टी, त्याच्यावरून तेवढ्या गोष्टी कॅरी होणार, त्याच्यामुळे ती गोष्ट खराब होते. तर भूटानने काय केलं की त्यांच्या ह्याच्यामध्ये भूटानने काय केलं की त्या दिवशी समजा एखादी गोष्ट आहे तिथं 1000 लोकांचीच कॅपॅसिटी जाण्याची, म्हणजे जाण्याची म्हणण्यापेक्षा जायला लाखो लोक जाऊ शकतात, पण ते डॅमेज न होता 1000 लोक बघून येऊ शकतात. त्यांनी काय केलं, मग 1000 लोकच तुम्ही जा असं ते करतात. म्हणजे तिची त्यांना म्हणणं आहे की त्यांचं एवढे लोक जर गेले तर त्या एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम न होता आपलं ते मेंटेन राहू शकतं आणि तुम्हाला पण बघण्यात येतं आणि फ्युचर पिढीला पण मेंटेन राहू शकतं ते. तर तसं त्यांनी केलेलं आहे. तसं इंडियामध्ये आहे का? नाही. आणि ते इंडियामध्ये करण्याची खूप सारी गरज आहे, कारण आपल्या भरपूर साईट्स, भरपूर ठिकाणं आपले हे असे पर्यटनामुळे खराब होत चाललेले आहेत. लोकांचं येणं जाणं वाढणं, पोल्युशन वाढतं, जंगलातले प्राणी हे होतात, परत झाडं झुडपं नष्ट होतात, प्लास्टिकच्या बॉटल्स, कॅरी बॅग्स वगैरे ह्या गोष्टीमुळं सगळ्या गोष्टी आपल्या खराब होत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याचं ऑप्शन काय आहे की एखाद्या गोष्टींची किंवा एखाद्या एन्व्हायरमेंटची किंवा एखाद्या ठिकाणची किती लोक गेल्यानंतरसुद्धा किंवा किती लोकांनी व्हिजिट केल्यानंतरसुद्धा किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर किती लोक जाऊ शकतात आणि त्याच्या जेणेकरून की त्या
एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम होणार नाही, त्याला म्हणतो आपण कॅरिंग कॅपॅसिटी. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. बाकीचे ऑप्शन्स काय आहे, द नंबर ऑफ व्हेकल्स अलाउड इन पर्टिक्युलर एरिया, हे पण नाही त्याचा आन्सर. द कॅपॅसिटी ऑफ फॅक्टराईज ऑफ टू प्रोड्यूस गुड सस्टेनेबिलिटी, हे पण नाही आहे. द कॅपॅसिटी ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, हे पण नाही आहे. आता हे बघा, लोकांना जर अशा गोष्टी म्हणजे अशा गोष्टी हे केल्या की कॅरिंग कॅपॅसिटी हे सांगितलं, लोक काय करतील, पैपे जातील तिकडं, गाड्या मागं लावतील आणि पैपे जातो म्हणतील आम्ही, पण त्यांनी काय होईल, एन्व्हायरमेंट नष्ट होईलच ना. लोकांचा ॲक्सेसच कमी करायचा त्या ठिकाणचा, त्याला म्हणतो आपण कॅरिंग कॅपॅसिटी त्या पर्टिक्युलर एरियाची. समजतंय. नेक्स्ट बघा, कॅरिंग कॅपॅसिटीचं मी एक्सप्रेशन दिलं आहे. जस्ट बघा, कॅरिंग कॅपॅसिटी इज द मॅक्झिमम नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स फॉर पर्टिक्युलर स्पेसिस दॅट द एन्व्हायरमेंट कॅन कॅरी ऑर सस्टेन. एन्व्हायरमेंट तेवढं सस्टेन होतं, एन्व्हायरमेंटने तेवढं कॅरी करू शकतो, त्याला म्हणतो आपण कॅरिंग कॅपॅसिटी. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट आणि ह्या गोष्टी लक्षात बरं का, नॉट अ मेजर फॅक्टर कंट्रीब्युटिंग द ओव्हर पॉप्युलेशन. तर सगळ्यात पहिले काय करू शकतो की ओव्हर पॉप्युलेशन कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे वाढतं. तर कोणत्या गोष्टीमुळं, हाय बर्थ रेट, म्हणजे काय की जास्त मुलांचा जन्म झाला तर त्याला म्हणतो आपण हाय बर्थ रेट. मग हाय बर्थ रेटमुळे काय होतं, ओव्हर पॉप्युलेशन वाढतं का, तर वाढतं. बरोबर आहे. इम्प्रूव्ड हेल्थ केअर चांगला असेल, समजा आपलं हेल्थ केअर एखाद्या सिस्टीमचं चांगलं एखाद्या ठिकाणचं, म्हणजे लोकांना आजारी झाला लगेच लोक नीट होतात, लोकांची मरण्याची संख्या कमी आहे, लोक थोडे जरी आजारी पडले, चांगली हेल्थ केअर सिस्टीम, हॉस्पिटल आहे, डॉक्टर्स आहेत अवेलेबल, नर्स अवेलेबल आहेत, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम अवेलेबल आहे. त्यामुळे काय होईल की हेल्थ केअर चांगलं असेल तर लोकांचं पॉप्युलेशन म्हणजे लोकांचं हेल्थ चांगली असेल तर काय होईल, लोक मरणार नाहीत, म्हणजे याचा अर्थ काय होणार, पॉप्युलेशन मेंटेन राहणार किंवा पॉप्युलेशन वाढत राहणार. बरोबर. तर हे ओव्हर पॉप्युलेशनचं फॅक्टर आहे का, तर आहे. अर्बनायझेशन हा ओव्हर पॉप्युलेशनचा फॅक्टर आहे का, तर आहे का नाही बघा. अर्बनायझेशन हा पण आहे, कारण एखादं अर्बनायझेशन म्हणजे काय की लोकांची खेड्याकडून शहराकडे जाण्याची प्रवृत्ती, त्याला म्हणतो आपण अर्बनायझेशन. तर आहे, ह्याच्यामुळे ओव्हर पॉप्युलेशन होतं. आणि नंतर काय की ह्यांनी काय दिलं की हाय डेथ रेट, आता खूप सारे लोक मेले तर ओव्हर पॉप्युलेशन होईल का, नाही होणार. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं, ओव्हर पॉप्युलेशन होत नाही. मग त्यांनी काय विचारलं की कोणत्या फॅक्टरमुळं ओव्हर पॉप्युलेशन होत नाही, तर कोणत्या फॅक्टरमुळे होत नाही, हाय डेथ रेटमुळे होत नाही. त्यामुळे आपला आन्सर काय आहे, आन्सर आहे आपलं हाय डेथ रेट. मी ह्याला टिक का केलं की कोणत्या गोष्टीमुळे पॉप्युलेशन वाढतं, ह्या 3 गोष्टीमुळे वाढतं. प्रश्न विचारला की कोणत्या गोष्टीमुळे वाढत नाही, तर ह्या गोष्टीमुळे वाढत नाही, त्यामुळे याचा आपला आन्सर आहे डी. समजते. नेक्स्ट, द ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स रेफर्स टू. ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स ही एक टर्म्स आहे, त्याच्यामध्ये बघूया काय दिलं आहे. ओव्हर फिशिंग, ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स, त्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, ओव्हर फिशिंग इन इंटरमिडिएट वॉटर्स. दुसरं ऑप्शन दिलेले आपल्याला एअर पोल्युशन कॉज बाय इंडस्ट्रियल इमिशन. तिसरं ऑप्शन दिलेले आपल्याला लँड डिग्रेडेशन ड्यू टू अनसस्टेनेबल ॲग्रिकल्चर. द डिप्लिशन ऑफ द कॉमन रिसोर्सेस ड्यू टू इंडिव्हिज्युअल सेल्फ इंटरेस्ट. तर याचा आन्सर आहे ओव्हर फिशिंग इन इंटरनॅशनल वॉटर. म्हणजे ओव्हर फिशिंग जर केलं आपण एखाद्या वॉटरमध्ये तर त्याला आपण, त्याचा टर्म कोणती, त्याला ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स ही त्याला टर्म आहे. बरोबर आहे. बघून घ्या. तर हे बघा, पुढं आपण एक्सप्लेन केलं आहे. द ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स इज अ कन्सेप्ट इन इकॉनॉमिक्स अँड एन्व्हायरमेंट सायन्स दॅट डिस्क्राइब द सिच्युएशन वेअर इंडिव्हिज्युअल्स ॲक्टिंग इन देअर ओन सेल्फ इंटरेस्ट. म्हणजे एखाद्या स्वतःच्या इंटरेस्टसाठी आपण काय करतो की पब्लिक प्लेस असेल किंवा पब्लिक जी गोष्ट असेल ती स्वतःच्या इंटरेस्टसाठी आपण जास्त वापरतो, त्याला म्हणतो आपण ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स. डिप्लीट ऑर स्पॉइल द शेअर्ड रिसोर्स लिडिंग टू अ निगेटिव्ह आउटकम फॉर द ग्रुप ॲज अ होल. समजा आता आपण एखाद्या गार्डनमध्ये गेलो, बरोबर, गार्डनमध्ये काय गेलो आपण, आणि गार्डनमध्ये काय की समजा एखाद्या खेळायच्या वगैरे वस्तू वगैरे आहेत किंवा खेळण्याच्या असतात मुलांना किंवा बसण्याच्या जागा वगैरे असतात. तर काय केलं की समजा काही लोकांनी काय, समजा जिथं एखादी चेअर आहे ती 3-4 लोकांनी चेअर आहे पण एकच माणूस तिथे झोपला किंवा तिथं त्यांनी सामान वगैरे ठेवलं. मग हे काय झालं की कॉमन जी प्लेस आहे ती आपण काय करू शकतो, वापरू शकतो का नाही वापरू शकत, म्हणजे त्याच्या स्वार्थासाठी, त्याच्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी काय केलं की कॉमन जी गोष्ट आहे ती स्वतः एकटं वापरत आहे, आणि त्याच्यामुळे काय होतं की बाकीच्यांचं नुकसान होते, बाकीच्यांना ती गोष्ट वापरायला मिळत नाही. तर त्याला काय म्हणतो आपण सिच्युएशन वेअर इंडिव्हिज्युअल्स ॲक्टिंग इन देअर, स्वतःच्या इंटरेस्टसाठी तू एखादी गोष्ट किंवा शेअर रिसोर्स त्यांनी नुकसान करतो त्याला म्हणतो आपण, आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो ह्याच्यावर, कशाचा, त्या गोष्टीचा सगळ्या ग्रुपवरती, त्याला म्हणतो आपण ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स. समजते. नेक्स्ट क्वेश्चन. आणि टर्म काय ही पॉप्युलर झाली होती कधी, द ग्रेट इकॉलॉजिस्ट, तिचं नाव काय, गॅरेट हार्डिन. ह्याचं तुम्हाला येऊ शकतं पुढच्या, आता समजा क्वेश्चन कसं येऊ शकतो परीक्षेमध्ये, द ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स इज पॉप्युलराइज बाय विच इकॉलॉजिस्ट. मग ऑप्शन येतील खाली खाली, तर लक्षात ठेवा गॅरेट हार्डिन हे काय होते, त्यांचा एसे होता 1968ला, तर त्यामध्ये त्यांनी ही टर्म वापरलेली होती. बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन कशाही पद्धतीने विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन. विच इंटरनॅशनल ॲग्रीमेंट एम्स टू कॉम्बॅट क्लायमेट चेंज बाय रिड्युसिंग ग्रीन हाऊस गॅस इमिशन. बरोबर.
तर ग्रीन हाऊस गॅस इमिशन्स आपण Q2 बघितलं, मॉन्ट्रियल बघितलं, रिओ डिक्लेरेशनने बघितलं. तर ह्याचं उत्तर आहे पॅरिस ॲग्रीमेंट. पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये झालं होतं की सगळ्या कंट्रीनं किंवा सगळ्या जगाने एकत्र येऊन प्रत्येक आपापल्या कंट्रीमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटद्वारे आपलं प्रत्येकाने आपापल्या कंट्रीने काय केलं पाहिजे, स्वतःची डेव्हलपमेंट करायची, बरोबर. तर म्हणतो पॅरिस ॲग्रीमेंट. आता हा जो रिओ डिक्लेरेशन काय माहिती का, रिओ डिक्लेरेशनमध्ये पण काही लोकांनी म्हणजे काही कंट्रीने एकत्र येऊन ते डिक्लेरेशन एक केलं होतं, त्याला म्हणतो रिओ डिक्लेरेशन. तर बाकीचे डिक्लेरेशन म्हणजे बाकीचे ऑप्शन नाही आहे, ह्याचा आन्सर बी ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे त्याचं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ द नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. म्हणजे कोणता नॉन रिन्युएबल रिसोर्स आहे, म्हणजे जो रिसोर्स परत परत रिन्यू होत नाही त्याला म्हणतो आपण नॉन रिन्युएबल. तर कोण आहे ह्याच्यामध्ये, विंड एनर्जी आहे का, परत होती का. बघा, विंड एनर्जी ही रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला ज्या आपल्या विंड टर्बाईन दिसते मोठमोठे, ज्या विंड टर्बाईनची म्हणजे विंड एनर्जी आपण कन्वर्ट करतो इलेक्ट्रिसिटीमध्ये, तर हे आपलं रिन्युएबल सोर्स आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्रीमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे आपण ह्याला म्हणतो रिन्युएबल सोर्स. तर हे आपलं काय नॉन रिन्युएबलचं आहे का एक्झाम्पल, नाही आहे. दुसरं काय, सोलार पण काय आहे आपलं रिन्युएबलच आहे, कारण सोलार तुम्हाला मगाशी सांगितलं मी, सोलारची खूप मोठ्या प्रमाणावरती आपली अवेलेबिलिटी आहे, बरोबर. नंतर तिसरं कोणतं आहे, फॉसिल फ्युअल. तर फॉसिल फ्युअल काय आहे, नॉन रिन्युएबल आहे. फॉसिल फ्युअलमध्ये काय आहे तर समजा कोल वगैरे किंवा आपलं ऑइल, पेट्रोल, ह्या गोष्टी, नॅचरल गॅस वगैरे, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, फॉसिल फ्युअलमध्ये येतात. आणि हे रिन्युएबल नाही आहे, हे नॉन रिन्युएबल आहे. ह्याचा प्रमाण आपण लिमिटेड प्रमाणात केला पाहिजे, नाहीतर जर पुढच्या पिढीला येणाऱ्या लोकांना आपल्या त्यांना काय होणार आहे, हे फॉसिल फ्युअलचा साठा कमी पडणार आहे. कारण जगाची पॉप्युलेशन वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस, त्यामुळे ह्याची गोष्ट पण डिमांड वाढत चाललेली. आणि ही गोष्ट आहे नॉन रिन्युएबल, हिला तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. त्यामुळे ह्या गोष्टी आपण योग्य प्रमाणात वापरल्या गेल्या पाहिजे. आणि चौथं काय, हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी. ही पण काय रिन्युएबल एनर्जी. हायड्रोइलेक्ट्रिक म्हणजे काय की आता समजा एखादा डॅम आहे किंवा एखादं धरण आहे समजा, तर त्या डॅमचं काय असतं की डॅम उंचावर असतो, तिथून काय करतात की जोरात पाणी सोडतात खाली, आणि ते खाली टर्बाईन असतं, त्या टर्बाईन ब्लेडवरती पाणी पडतं, टर्बाईन फिरतात ब्लेड, तिथं पूर्ण सिस्टीम सुरू होती ती, आणि त्याच्यामुळे काय होते की लाईट एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी तयार होते. परत तेच पाणी काय करतात, वरती पाठवलं जातं, परत ते पाणी खाली टर्बाईनला पाठवलं जातं. म्हणजे असं ही सिस्टीम सुरू असते. आणि ही काय रिन्युएबल सोर्स आहे, स्वच्छ सोर्स, जास्त पोल्युशन वगैरे ह्याच्यापासून होत नाही. आणि ह्याच्यापासून काय होतं की आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात किंवा आपण कंटिन्युअसली इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो. त्यामुळे हे पण काय रिन्युएबल सोर्स आहे. पण आपल्याला विचारलं नॉन रिन्युएबल, मग आपला आन्सर पाहिजे फॉसिल फ्युअल. समजते. नेक्स्ट, तर अशा प्रकारे आपण जे जस्ट तुम्हाला ह्याच्यामधले कोणते कोणते क्वेश्चन आहे येऊ शकतात ते आपण बघितलेले आहेत. तर ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि आपण कंटिन्युअसली आता जे आपल्या तुमची जी नेटची एक्झाम आहे येणारी, त्या एक्झाममध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होण्यासाठी आपण कंटिन्युअसली लेक्चर घेणार आहोत. तर तुम्ही आपल्या चॅनलला अपडेट राहत जा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांबरोबर तुम्हाला फायदा होत असेल तर. आणि जर नक्कीच तुम्हाला फायदा झाला तर कमेंटमध्ये अवश्य लिहा, जेणेकरून आमचं मोटिवेशन वाढतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही जरी डाऊट असेल ह्याच्यामध्ये, तुम्हाला आलं नाही किंवा एखादा टॉपिक तुम्हाला वाटतं की आम्ही घेतला पाहिजे, तर तुम्ही अवश्य कमेंटमध्ये लिहा. त्या कमेंटला उत्तर देण्यात येईल आणि त्याच्यावरती ॲक्शन घेण्यात येईल. ओके, कसं लेक्चर वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि कंटिन्युअसली अपडेट राहत जा. थँक्यू.